ब्रह्मणगाव विंचूर जिल्हा परिषद शाळेवर कडुनिंबाचे मोठे झाड कोसळले. 31 विद्यार्थी थोडक्यात बचावले. शाळा व्यवस्थापन समिती, गावचे सरपंच, मुख्याध्यापकांचे शाळेकडे दुर्लक्ष आहे का? नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या ब्रह्मणगाव विंचूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर दुपारी 1च्या सुमारास शाळा शेजारील शेतात असणारे कडुनिंबाचे मोठे झाड शाळेच्या खोलीवरच पडले. यावेळी वर्गात 31 विद्यार्थी उपस्थित होते. सुदैवाने झाडाचा फक्त पुढील भाग वर्गखोलीवर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व विद्यार्थी व शिक्षक सुखरूप बचावले. झाड कोसळताना झालेल्या प्रचंड आवाजामुळे विद्यार्थ्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वीज पडल्याचा संशय आल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षक दिलीप फापाळे यांच्याकडे धाव घेतली. शाळेत एकच गोंधळ उडाला होता. मात्र शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. शाळेच्या देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत असते. ग्रामपंचायतीचे सरपंच अध्यक्ष असतात. सरपंच, मुख्याध्यापक यांची जबाबदारी असते की शाळा परिसरातील धोकादायक झाडांची वेळीच छाटणी करून घेणे, इमारत जीर्ण किंवा धोकादायक असेल तर दुरुस्ती करून घेणे. त्याच धर्तीवर शाळेशेजारील शेतात एवढे मोठे कडुनिंबाचे वृक्ष असताना शाळा व्यवस्थापन समितीने, मुख्याध्यापकांनी, सरपंच यांनी यापूर्वीच त्या झाडाची छाटणी करून का घेतली नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो. म्हणजेच मुख्याध्यापक, सरपंच यांचे शाळेकडे दुर्लक्ष होते का? मोठी दुर्घटना टळली असून त्वरित गावातील धोकादायक झाडांची छाटणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.